शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी पेण शहर प्रमुख प्रदीप गणेश वर्तक आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की पूर्वी दोन्हीही शिवसेना एक असताना मी जिल्हा प्रमुख होतो, त्यावेळी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे। प्रदीप वर्तक सारख्या तळागाळात काम करणारा कणखर नेता आणि त्याच्या सहकार्यांनी आज शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याने पेण तालुक्यातील शिवसेनेची ताकद द्विगुणित झाली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी, मिलिंद पाटील, प्रशांत पाटील, महिला आघाडीच्या कल्पनाताई पाटील, अशोक वर्तक, प्रमोद घरत, आशिष वर्तक, सुरेश कोळी, विलास कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। पेण तालुक्यात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये शिंदे गटाने स्वबळावर निवडणुका लढवून आपली ताकद दाखवून दिली आहे। आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये या सर्व नवीन असलेल्या सहकार्यांच्या मदतीने यशस्वीरित्या भगवा फडकेल असा आत्मविश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, माजी उपशहर प्रमुख साहेबराव मोहिते, माजी उपशहर प्रमुख नामदेव पिंगळसकर, माजी वाहतूक सेना उपाध्यक्ष दत्तात्रय दांडेकर, भाल विठ्ठलवाडीचे उपशाखा प्रमुख सूरज म्हात्रे, माजी शाखा प्रमुख विठोबा रामदास म्हात्रे, प्रसाद वर्तक, राजेश म्हात्रे, जीवन पाटील, मोठे भाल शाखा प्रमुख सुजित म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक विठोबा लंडग्या म्हात्रे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर पेण तालुक्यात शिवसेना अधिक प्रभावी आणि बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रदीप वर्तक यांनी दिली आहे। पेण तालुक्यात शिवसेनेसाठी अनेक वर्ष निष्ठेने काम करणारे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे पेण तालुक्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे। प्रदीप वर्तक हे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते। पेण तालुक्यात शिवसेना मजबूत उभी राहावी, संघटना गावागावात पोहोचावी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली होती। संघटनात्मक बांधणी कशी असावी, कार्यकर्त्यांना कसं जोडून ठेवावं आणि पक्षासाठी निष्ठेने कसं काम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणून यांच्याकडे पाहिलं जात आहे। पेण प्रतिनिधी किरण बांधनकर।